वर्धापन दिनाच्या औचित्यानिमित्तानं या जिल्ह्यातल्या सर्व सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, सर्व ओबीसी समाजाला या ठिकाणी या वर्षाचे औचित्य साधून मी सर्वांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये जे जे सरकारच्या वतीने योजना राबवल्यात ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे आणि ती पोहोचवण्यासाठी माझं प्रशासन कटिबद्ध आहे। आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा। धन्यवाद। राजकीय प्रश्न घेतो। सामना जो शिवसेनेच्या मुखपत्र आहे त्याच्यामधून इंदिरा गांधींचं समर्थन करण्यात आलं आहे आणि कंगना रनौतवर टीका करण्यात आली आहे। म्हणजे इंदिरा गांधी यांची ताकदच एवढी आहे की ती बोर्डवर फिल्म चंडी असं म्हटलं आहे त्याच्यात। इंदिरा गांधीची ताकद तर आहेच, त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं त्या कालखंडामध्ये नेतृत्व केलेलं आहे, त्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। जरांगी पुन्हा एकदा उपोषणात बसले, काय सांगतात? अरे त्यांच्या काही मागण्या असतील बघूत ना। मागल्या कालखंडामध्ये आपल्या सरकारने, प्रशासनाने बरेचसे प्रश्न सोडवले आहेत, अजून काही राहिले असतील त्याच्यामध्ये अभ्यास करूत आम्ही आणि सोडवण्यासारखे असतील तर आम्ही सहकार्य करू। अशा प्रकारची आमची भूमिका आहे। मागच्या 5 वर्षात राजकारणामध्ये अनेक उलथापालथ झाल्याचे बघायला मिळाले। आता उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ येण्याची चिन्ह दिसत आहेत। त्यांनी अमित शहांवर टीका केली, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर चकार शब्दही काढला नाही। त्याचा त्यांना प्रश्न तो त्यांनाच विचारा।